स्वीटी, अगं लक्ष कुठे आहे तुझं? मानस नित्याला घेऊन बाजूला तर आला होता, पण नित्याचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तिची नजर त्या पार्टीत फक्त आरवला शोधत होती. तो रागात निघून गेलेला बघून तिचं मन अगदीच बेचैन झालेलं. त्याच्या रागाचं कारण तर तिला माहीत नव्हतं. तो का तिला मानस सोबत बोलायला नको बोलला हेही तिला समजलं नव्हतं. पण तो बोलतोय तर नक्कीच काहीतरी ठोस कारण असणार ह्याची आता कुठे तिला जाणीव होत होती. आणि आपण उगाच त्याला दुखावलं म्हणून या अपराधी भावनेने तिचं मन तिलाच खाऊ लागलेलं. स्वीटी, तिला मगाचपासून त्याला इग्नोर करताना बघून आता मात्र माणसाचा आवाज किंचित कठोर झाला. तेव्हापासून तिच्याशी बोलायला कळवळणारं त्याचं मन तिच्या अशा इग्नोर करण्याने दुखावलं जात होतं. तिची ती व्याकुळ नजर कोणाला शोधतीये हे समजायला तो नक्कीच मूर्ख नव्हता. आणि म्हणूनच त्याच्या सर्वांगात आग लागलेली ना. जी भीती होती तेच होताना त्याला दिसत होतं. नित्या आरवमध्ये अडकायला लागलेली आणि हे नको होतं म्हणून त्याने आरवला तिच्यापासून लांब ठेवलं होतं. दादा, अरे हळू, इतक्या का जोरात ओरडतोय? माणसाच्या चिडण्यावर इथे नित्याचं तोंड आकसलं ना. जिथे ती तिच्या आरवचंही ऐकून घेत नव्हती तिथे ह्याचं काय घेणार होती ना. स्वीटी, किती टाइम सांगायचं मला दादा बोलत जाऊ नको म्हणून. माणसाने त्याचा राग आवरत त्याच्या केसात घट्ट हात रोवले. तो चित्क तिच्याशी कामली बोलायचा प्रयत्न करत होता. ही बया त्याला तितकंच उकसवत चाललेली. त्यात तिचं वारंवार त्याला दादा बोलणं त्याच्या प्रेमाला अपमानित करत त्याचा जीवही घेत होतं. अरे असं कसं? लहानपणी आत्यानेच सांगितलेलं तुला दादा बोलायचं म्हणून. तू माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहेस ना, मग मी तुझं नाव कसं घेणार? सी, इथे मी भाईलाही नावाने हाक नाही मारत. नित्याने त्याचं सारखं एकच स्टेप रिपीट करण्यावर वैतागतच त्याच्याकडे पाहिलं. मगाचपासून तो का तिला दादा बोलायला अडवतोय हेच तिला समजत नव्हतं. पण तिचं ते संदर्भासहित स्पष्टीकरण ऐकून माणसाने रागात डोळे मिटले. यार, ही मॉमच माझ्या प्रेमाची दुश्मन होऊन बसलीये. काय गरज होती हिला नसत्या गोष्टी सांगायची? माणसाने कसा बसा स्वतःचा राग शांत करत मनातच उसासा टाकला आणि डोळे उघडले. त्याला काहीही करून नित्याला बाहेर चालण्यासाठी मनवायचं होतं. हे इतकं सहज शक्य नसलं तरी तो प्रयत्न करणार होता. स्वीटी, आपण थोडं आउटसाइडला जायचं का? म्हणजे आपल्याला रिलॅक्स होऊन बोलता येईल. माणसाने तिला गेटकडे बोट करत खुणवत अगदी हळुवारपणे विचारलं. तशा इथे नित्याने भुवया उंचावल्या ना. दादा, मला वाटतं आपण ऑलरेडी बाहेरच आहोत. गार्डनमध्ये आहोत आपण. अजून बाहेर गेलो तर रस्त्यावर येऊ. आणि तू बोल ना इथेच. मी आता रिलॅक्सच आहे. नित्याने त्याला सरळ नकार देताच मानस मनातच सरफडला. अरे, ही मुलगी इतकी हट्टी का आहे? पण ही हट्टी आहे म्हणून तर तिने इतकं वेडं करून सोडलंय ना मला. मानसला तर नित्यावर राग यायचं सोडून तिच्या प्रत्येक अदेवर प्रेमच येत होतं. साडीतली तिची ती मादक कांती बघून त्याची नजर वारंवार तिच्या शरीरावर फिरत होती. पण ह्यावेळीच त्याच्याकडे लक्ष होतच कुठे ना की तिला त्याची नजर समजेल. जर समजली असती तर हा सुखासुखी उभा असता का? ओके फाईन, सो टेल मी, तू आपल्या घरी कधी येणार? नित्या, आय नो हे सगळे तुला खूप चांगलं करतात, पण म्हणून तू आम्हाला विसरणार का? जास्त नाही, पण महिन्यातून निदान 2 डेज तरी आमच्या सोबत स्पेंड करू शकते ना. आम्ही खूप जास्त मागतोय का तुझ्याकडे? माणसाने केविलवाणं तोंड करत अगदी चेहरा पाडला. तसं तिला कसं तरी झालं.
तीही तिची फॅमिली आहे हे काही झालं तरी ती विसरू शकत नव्हती. दादा, अरे असं काही नाही, म्हणजे आय नो मी कधीतरी आत्या आणि मामांनाही भेटायला आलं पाहिजे, पण माझ्या कामाच्या व्यापात मला टाईमच नाही भेटत. पण हो, मी लवकरच आत्याला भेटायला नक्की येईन. नित्याच्या या बोलण्यावर मानस अगदीच खुश झाला. नंतर कधी कशाला, आत्ता चल ना माझ्यासोबत, मॉमही किती खुश होईल माहितीये. मानस तर आनंदाने वेडा व्हायचाच बाकी राहिलेला. त्याला फक्त तिला ह्या मेन्शनमधून काहीही करून बाहेर काढायचं होतं. बाकी मग तिला त्याचं होण्यापासून कोणीच अडवू शकणार नव्हतं. आत्ता कसं? म्हणजे मला भाई आणि वहिनीला आधी विचारावं लागेल ना. त्याचा उत्साह बघून एक क्षण नित्याही भांबावली. अचानक यात इतकं आनंदी होण्यासारखं काय आहे, हाच प्रश्न पडला तिला. त्यांना काय विचारायचा संबंध? तुला तुझ्या घरी जाताना कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही. तू फक्त हो बोल, बाकी कोणाशी काय बोलायचं ते मी बघतो. ती तिचे डिसिजन अग्नेयला विचारून घेणार बोलताच मानसाचा चेहरा किंचित कठोर झाला. तिच्यावर त्याच्याशिवाय कोणाचाच हक्क त्याला सहन होणार नव्हता. दादा प्लीज, मी विचारेन भाईला, पण मी आज तर येऊन नाही शकत. मला जेव्हा जमेल मी येऊन जाईन. नित्याच्या या बोलण्यावर मानसच्या हाताच्या मुठी आवळली गेली. तो रागात परत नित्याला काही बोलणार की तिथे मार्को भूतासारखा प्रकट झाला ना. ते बघून मानसचा जबडाही घट्ट झाला. सुखाने कोणी त्याला तिच्याशी बोलूही देत नव्हतं. हश, तसा आता कुठे जाऊन नित्याने मोकळा श्वास घेतला, पण मानसच्या मात्र हाताच्या मुठी आणखीनच घट्ट झालेल्या. त्याला काहीही करून या पार्टीतून नित्याला बाहेर काढायचं होतं, पण तशी संधी चालून यायच्या आधीच हा तिचा चेहरा टपकलेला, ज्याचा आता मानसला लिटरली जीव घेऊसा झालेला. बेबी, ते तू बाबांना बघितलं का? ते मगाचपासून कुठे दिसतच नाही आहेत. मार्कोचं ऐकून इथे नित्याच्या काळजात धस्सत झालं. आरव पार्टीत नाही हे समजताच तिचं हृदय तर भीतीने धडधडून उठलं. काय? आरव इथे नाही तर कुठे गेला तो? हा मुलगा पण ना, ह्याचा राग एक दिवस माझा जीव घेणार. नित्या तिथून तडकाफडकी जाणार की मानसाने पटकन तिचा हात पकडला. स्वीटी, अगं आपण बोलतोय ना. तिच्या हाताच्या त्या मखमली स्पर्शात इथे मानसाच्या अंगावर सरकन काटा आला आणि त्याची पकड आपोआप घट्ट झाली. सॉरी दादा, पण मला आधी आरूला शोधावं लागेल. प्लीज आपण नंतर बोलू. नित्या मानसाच्या हातातून तिचा हात सोडवून घाईतच तिथून निघून गेली. तसा मार्गोही मागे फिरलाच होता की डॅश, मानसाने त्याला झणझणीत शिवी घातली. पण त्याच्या शिवीचा आपल्या मार्कोवर काही परिणाम होणार होता का? तो तसाच हसत मागे फिरला आणि मुद्दाम मानस समोर पोटावर हात ठेवून झुकत तसाच हसत निघून गेला. ते बघून इथे मानसाने त्याला मनात अजूनच 2-3 शिव्या हसडल्या ना. इकडे नित्या आरवला शोधतच होती की मार्को पटकन तिच्या जवळ आला. बेबी, बाबा मेन्शनमध्ये गेलेत. मार्कोच्या सांगण्यावर नित्याची पावलं तिकडे फिरणार. त्याआधीच तिने एवढूसं तोंड करून मार्कोकडे बघितलं. तसं त्या धिप्पाड देहालाही तिचं हसूच आलं. डोंट वरी बेबी, इकडचं मी हँडल करतो. त्याने सांगायला उशीर नित्या तिथून बेभान सुटली आणि मार्कोने येऊन सियाला सांगून डान्सची अनाउन्समेंट केली. तसे सगळेच आपल्या पार्टनर सोबत सज्ज झालेही. मग काय, माहोल अजून रोमॅन्टिक व्हायला
सगळ्या डार्क लाईट बंद होऊन मंद लाईटच्या प्रकाशात सगळे कपल रोमॅन्टिक सॉन्गवर आपल्या पार्टनर सोबत थिरकू लागले. सिया, बाळा तूही जा ना. सियाला आपल्यापाशी उभा राहिलेलं बघून सुवर्णा किटोला नीट घेत तिच्याकडे बघते. मॉम, मी एकटीच जाऊन कशी नाचू? कपल डान्स चालू आहे ना, आणि माझं कपल कोणत्या तरी कोपऱ्यात बसून त्यांच्या बिझनेसचं डिस्कशन करत बसले असतील. त्यांना थोडी ना या माहोलचा काही फरक पडतोय. सिया अग्नेयच्या नावाने उदास मनाने बडबडतच होती की इतक्यात तिला तिच्या कमरेभोवती त्याच्या बोटांचा स्पर्श होताच तिचं शरीर तर अगदी शहारून उठलं आणि ती त्याच्याकडे बघायच्या आधीच तो तिला घेऊन एका कॉर्नरला आला. अहो, त्याच्या या कृतीवर तर ते लेकरू बावरलं ना. व्हॉट हॅपन जाना? आता मॉमकडे माझीच तक्रार चाललेली ना. अग्नेयने सियाचे दोन्ही हात त्याच्या शोल्डरवर ठेवून तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. तशी ती आणखीनच बावरली. अहो, तिने गडबडून पटकन मागे होणार की अग्नेयची तिच्या भोवतीची पकड आणखीनच घट्ट झाली. तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. भले ती दोघंही कोणालाच लगेच दिसणार नाहीत अशी आडोशाला होती, पण तरी सिया मॅडम लोकलाजेने घाबरल्या होत्या. ऐकतोय प्रिन्सेस? त्या अंधारातही अग्नेयला त्याच्या जाणाचा तो घाबरलेला चेहरा बघून हसूच आलं. स्टील तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने डान्सच्या मूव्ह करायला सुरुवात केल्या. अहो, कोणीतरी बघेल ना. सिया तर त्याच्या इतक्या जवळ येण्याने पूर्णतः बधीर झालेली. डोंट वरी प्रिन्सेस, मी तुझ्यासोबत असल्यावर कोणाचीही नजर आपल्यावर पडणार नाही. अग्नेयने तिची पुढे आलेली बंड कानामागे घेत तिच्या कपाळावरही ओठ टेकवले. तशी सियाही आत्ता त्याच्या स्पर्शात मोकळी झाली. सो आजकाल माझ्या जाणाला माझ्याकडून भरपूर तक्रारी व्हायला लागल्या आहेत. अग्नेयने तिच्या हनुवटीवर बोट ठेवत तिचा चेहरा प्रेमाने वर केला. का तक्रारी होणार नाहीत? तुमच्याकडे माझ्यासाठी आजकाल टाइम तरी असतो का? सियाने त्याच्या गळ्यातली गुंफण किंचित घट्ट केली. त्या दोघांच्या शरीराची डान्सची रिदम अगदी हळूवार चाललेली. दिवसभर टाइम नसला तरी माझी रात्र तर तुझीच असते ना जाना. अग्नेयने अगदी अलगद सियाची मान वर करत तिच्या कंठावर घट्ट ओठ टेकवले. तसा सियाच्या तोंडून हलका सुस्कारा बाहेर पडला आणि तिची नखं त्याच्या खांद्यात रुतली गेली. अहो, आपण बाहेर आहोत. त्याच्या एका स्पर्शानेच सियाचा श्वास किती तो जडावला. आय डोंट केअर प्रिन्सेस, पण आता अग्नेयचे ओठ मनमानीवर उतरले होते म्हटल्यावर ते कोणाचं कायच ऐकणार होते ना. इकडे सियाग्नी त्यांच्या प्रेमात गुंतले होते, तर तिकडे मानस आणि श्रीच्या अंधारात आरव आणि नित्याला वेड्यासारखे शोधत होते. पण त्या मंद प्रकाशात त्यात एवढ्या लोकांत त्यांना ती दोघं दिसणार होती का? आणि दिसायला ती दोघं तिथे असायला तरी हवेत. कुठे गेला हा आरव? श्रीजाचं मन अक्षरशः कावरबावरं झालेलं. आरव आणि नित्या डान्स करत असतील की काय या विचाराने ती सैरबैर होऊन प्रत्येक कपलला निरखून बघत होती. मला प्रोटेक्ट करायच्या ऐवजी माझ्या स्वीटीला शोधा. मानसही त्याच्या गाडला बडबडून नित्याला शोधू लागला. हाच चान्स होता की तो नित्याला बोलून फुसवून तिथून बाहेर नेहू शकत होता. पण ह्या वेड्याला असं वाटलंच कसं ना की तो नित्याला घेऊन जाणार आणि अग्नेयची सिक्युरिटी मेन गेट उघडणार म्हणून. अरे बाबा, खाली हात आए थे तो तुम्हें खाली हाथही जाना पड़ेगा.
मानस, नित्या तुझ्यासोबत आहे ना? श्रीजाने आरव भेटत नाही बघून पटकन मानसाला कॉल केला. नित्या त्याच्यासोबत असली तर तेवढंच तिला समाधान होणार होतं. पण ह्या सर्वात या मूर्ख मुलीने एक चूक केली. तिच्या खोट्या मॉम डॅडला तिने वाऱ्यावरच सोडलं. जे आत्ता कुठे असतील हे त्यांनाच माहीत. नाही, ती माझ्यासोबत नाही आहे. मीही तिलाच शोधतोय. बट डॅम, मला ती भेटतच नाही आहे. मानस अक्षरशः संतापला होता. हातातली ऐती संधी सुटून जाताना बघून त्याच्या शरीराची नुसती आग होत होती. मानस, आरवही माझ्यासोबत नाही आहे. श्रीजाने सांगायला उशीर इकडे मानसाचे डोळे अगदीच आरक्त झाले. आरव, तो डॅश जर आता माझ्या स्वीटी सोबत असेल तर आय स्वेअर आज त्याचा लास्ट डे असेल. मानस त्याच्या कमरेतली गन काढणार की इतक्यात कोणाचा तरी हात त्याच्या खांद्यावर पडला आणि इथे मानसने दचकून पटकन मागे पाहिलं तर त्याच्या मागे ती अग्नेय अग्निहोत्रीला बघून त्याचे धाबे दणाणले ना. त्या मंद लाईट मध्येही त्याचं तेज मानसला स्पष्ट दिसत होतं. मिस्टर अग्नेय. अचानक अग्नेयला बघून मानसाची तर वाचाच बसली. पण त्याने कसोबस करून स्वतःला काम करत त्याच्या चेहऱ्यावर तो कॉन्फिडन्स आणला. मिस्टर मानस, आर यू ओके? त्याच्या कपाळावरचा तो घाम बघून इकडे अग्नेयची नजर शांशक झाली ना. येस ऑफकोर्स मिस्टर अग्नेय. ते तुम्ही इथे? मिस, आय थॉट ह्या टाइमला तुम्ही तुमच्या वाईफ सोबत असायला हवे होतं. मानसाला अग्नेयला बघून त्याचा प्लॅन संपला जमा दिसत होता. या, बट आपली मीटिंग होती राईट? सो फॉर मी माय कमिटमेंट इज माय फर्स्ट प्रायोरिटी. अँड डोंट वरी, माय वाईफ ऑल्सो दॅट मच अंडरस्टँड मी अँड माय वर्क. इन दॅट केस आय एम लकी पर्सन. अग्नेय मानसला पुढे चलायचा इशारा करत हसतच बोलला. तसं मानसला नाईलाजाने त्याच्यासोबत जावं लागलं. कारण तो अग्नेयला संशय येईल असं काहीच वागू शकत नव्हता. मानस तर गेला, पण इथे श्रीजा अजूनही आरवला शोधतच होती. त्याला शोधता शोधता ती सिया आणि बाकी कुटुंब जिथे होतं तिथे येऊन नित्या किंवा आरव त्यांच्यासोबत आहे का ते बघू लागली. पण तिला कोणीच दिसत नव्हतं. अरे श्रीजा, अगं तुझे आई बाबा आलेत ना, मग आम्हाला नाही भेटवणार का? श्रीजाला समोर बघून सियाने तिला गुंतवत प्रश्न केला. तशी श्रीजा पुरती गडबडली ना. आधीच आरव आणि नित्या दोघही गायब आहेत बघून तिचं शरीर थरथरत होतं. त्या सियाच्या प्रश्नावर ती अजूनच बावरली आणि पुढच्या क्षणी पूर्ण लॉनची लाईट आली. पण आता श्रीजाचे मोठे झालेले डोळे बघून या तिघीही चपापल्या ना. सुवर्णा, ही तुझी अजून झालीही नसलेली सून मला, तुझ्या सासूला डोळे दाखवत आहे. आजीनेही श्रीजावर तिचे डोळे विस्पारले. कोणत्या गोष्टीत म्हातारी मागे कशी राहील ना. श्रीजाच्या फाकलेल्या डोळ्यांसमोर हिचे तर बुबुळे बाहेर येतील इतके डोळे फाकलेले. ते बघून सुवर्णा आणि सियाने मनातच डोक्याला हात मारून घेतला. नाही आजी, मी तुम्हाला डोळे का दाखवेन ना. ते तर मी माझे मॉम डॅड कुठे गेले या विचारात घाबरून माझे डोळे बाहेर आले. श्रीजाची नजर आता आरवला सोडून तिच्या खोट्या मॉम डॅडला शोधू लागली. काय, तू तुझ्या मॉम डॅडलाही थोडा टाइम सांभाळू शकली नाहीस तर माझ्या आरवचा संसार कसा सांभाळणार? सिया, अग्नेयाला आत्ताच्या आत्ता बोलव इथे. मला आत्ता परत या नात्यावर विचार करावा लागेल. आजीच्या या पोकळ धमकीवर श्रीजाच्या किडण्या घशातच आल्या.
आजी, अहो ह्यात भाईला काय लगेच बोलावताय? आणि माझ्या मॉम डॅडला सांभाळायला ते लहान थोडी ना आहेत. तुम्ही 5 मिनिट द्या, मी त्यांना लगेच घेऊन आले. वहिनी, तोपर्यंत तुम्ही भाईला बोलवा. ते आमच्या नात्याची अनाउन्समेंट करणार होते ना. श्रीजा आजीला बडबडून आणि सियाला सांगून तडक तिथून निघून गेली. सध्या तिला आधी त्या दोघांना या म्हातारीच्या समोर आणून उभा करावं लागणार होतं. त्याशिवाय ती तिच्या आणि आरूच्या नात्याची अनाउन्समेंटही करू देणार नव्हती. पण तिला काय माहित ना, ज्यांना ती शोधत आहे त्यांना आता सॅटेलाइटही शोधू शकणार नव्हती ते. मग तू तुझी अनाउन्समेंट तर आता विसरच बाई. मग काय वाटतं, श्रीजाचे नसलेले आई बाबा अचानक पार्टीतून कसे गायब झाले? आणि हो, पुढचा भाग फुल ऑन फायर रोमॅन्सचा असणार आहे, नीरव स्पेशल. त्यामुळे तो आवर्जून बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.